जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता हा 12 तारखेला 12 फेब्रुवारीला मिळणार का, या संदर्भात सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। फक्त आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर निश्चितच मित्रांनो, पीएम किसान योजनेचा अखेर आता हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। या सर्वांना माहिती आहे की कृषी मंत्री यांनी जो घोषणा केलेली आहे ही सर्वांना माहिती आहे। तर निश्चितच मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी ही योजना, या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक शेतकरी बांधवांना जे हप्ते आहेत ते हप्ते येत आहेत। आतापर्यंत 36,000 रुपये निश्चितच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत। आणि मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी ही योजना म्हणजे केंद्र सरकारकडून राबवली जाते। या योजनेचा आता 19वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जो आहे तो वितरित केला जाणार आहे। तर निश्चितच मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर तुम्हाला स्टेटस वगैरे जर काढायचं असेल तर स्क्रीनवर तुम्हाला अधिकृत वेबसाईट दिसत आहे, तिथे तुम्ही जाऊन तुमचं स्टेटस जे आहे ते काढू शकता। निश्चितच स्टेटस काढल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्हाला स्टेटस काढल्याच्यानंतर निश्चित फायदा होईल। आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम म्हणजे कोणते प्रमुख 3 प्रॉब्लेम असतात, लँड सेलिंग ट्रस्ट, आधार सेलिंग ट्रस्ट, ई-केवायसी, हे दोन्ही प्रॉब्लेम दुरुस्त असणं अत्यंत महत्त्वाचे आहेत। हे प्रॉब्लेम तुम्ही जर दुरुस्त केले नसेल तर दुरुस्त करा। तसेच मित्रांनो, लँड सेलिंग ट्रस्ट, आधार सेलिंग ट्रस्ट, ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केलेली आहे। आपण 19व्या हप्त्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे। तर 19व्या हप्त्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय शिवराय।